तडोळे तालुका खटाव येथे भैरवनाथ मंदिरासमोर सार्वजनिक होलीचे पूजन डॉक्टर महादेव पाटील, संजय नांगरे, शुभम नांगरे यांच्या शुभ हस्ते होली प्रज्वलित करण्यात आली। यावेळी गावातील ग्रामस्थांनी होळीमध्ये नैवेद्य अर्पण करून भक्तिभावाने दर्शन घेतले। यावेळी भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष व माजी सरपंच अमोल साबळे, माजी अध्यक्ष नवनाथ साबळे गुरुजी, तानाजी माळवे, वालचंद साबळे, बबन साबळे, नारायण साबळे, तात्या सोखाडे, दगडू साबळे, सायाजी फाळके, ज्ञानदेव काळे इत्यादी ग्रामस्थांनी होलीचे मनुभावी तर ग्रामदैवत खंडोबा मंदिरासमोरही होलीचे पूजन ग्रामस्थांनी भक्तिभावाने केले व दर्शन घेतले। यावेळी लहान मुलांनी होलीभोवती शिमगा केला। गावातील ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करताना दुर्गुणाचा नाश व्हावा, होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण साजरा म्हणून केला जातो। वाईटावर चांगल्याचा विजय होतो हे होळीचे प्रतीक आहे। या दिवशी घरोघरी गोड पक्वान्न, पुरणपोळी बनवली जाते व घरातील सर्वजण एकत्र येऊन जेवणाचा आनंद घेतात। एकंदरीत होळी हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा असा घटक आहे। तर गावातील अनेक ग्रामस्थांनी आपापल्या घरी भैरवनाथाची होली पूजन झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या घरी होली पूजन करून प्रत्येकाने होलीमध्ये श्रीफळ अर्पण करून होली आपल्या घरांसमोर पेटवली व यावेळी सर्व कुटुंबातील लोकांनी होळीचे दर्शन घेऊन होळी प्रज्वलित करण्यात आली। जनकल्याण न्यूजसाठी प्रतिनिधी श्री जे काळे, तडोळे तालुका खटाव। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये जनकल्याण न्यूजचे प्रतिनिधी नेमणे आहेत। संपर्क करा। आपणास बातम्याची आवड असणाऱ्या सर्व नवोदित बातमीदारांना आम्ही आपल्यासाठी एक नवदालन तयार करीत आहोत। या दालनाच्या माध्यमातून आपण बातम्यासाठी संपर्क करा व आपणाला बातम्यासाठी योग्य ज्ञान, मार्गदर्शन दिले जाईल। तसेच नवोदित पत्रकारांना आमच्या जनकल्याण न्यूजच्या वतीने ओळखपत्र देण्यात येईल। त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला एक सेमिनार घेण्यात येईल। त्यासाठी संपर्क करा। श्री जे काळे, संपादक प्रतिनिधी।